तो हेलो गाइस, पहले रविराज का वीडियो देखो पूरा एंड तक, फिर कमेंट में मेरे को बताना अच्छा वीडियो होगा तो भाई सब्सक्राइब करके जाना और एक लाइक कर देना। असा शॉक बसणार आहे तुम्हाला, कारण की तुम्ही 12:30च्या टाइमची वाट बघताय. मी तुम्हाला सांगण्यासाठी आतुर आहे. टाइम 12:30 वाजे। खुळखुळे नावाचे बुळबुळे पोलार्ड साहेब, यात कोणता फोटो यूज होणार नाही, कोणतं नाव यूज होणार नाही, कारण की सेन्सर बोर्ड आलंय सोशल मीडियाला बी. हा याचा पुरावा आहे. हा पुरावा आहे आणि या पुराव्यामध्ये लिहिलंय की खुळखुळेंनी वयाच्या 22व्या वर्षी एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले वाईट कृत्य करण्याच्या उद्देशाने, आणि त्याचा गुन्हा दाखल आहे. ही 1988 ची घटना आहे. बट हे तुम्हाला आज का सांगावं लागतंय? ज्या पदावरती मंत्री बसलेले आहेत हे सगळे सगळे लुटेरे आहेत, चोर आहेत, गुंड आहेत, आणि यांनी यांच्या सुरुवातीच्या आयुष्यामध्ये अमानुष छळ केलेला आहे लोकांचा. 14 वर्षाची मुलगी. आता त्या कोण आहेत हे तुम्हाला बी माहिती आहे, पण गुन्हा दाखल आहे. हा गुन्ह्याचा FIR आहे आणि या FIR मध्ये स्पष्ट नाव आहे. मला एक प्रश्न पडतो, आपण या लोकांना निवडून देऊन चूक का करतोय? आपल्याला हेच का लागतायत? त्या जागी चांगले, व्यवस्थित आणि योग्य माणसं का असू नयेत? अरे हे त्या खरात सारख्या माणसाची पाठराखण करतायत. त्या खरातला भेटलेल्या, खरातचा मूत पेलेल्या त्या प्रत्येक मंत्र्याच्या, आमदाराची पाठराखण करतायत. म्हणतायत फोटो आला म्हणजे गुन्हा केला का, आणि त्यांच्यावरच हा FIR दाखल आहे. आणि याच्यात स्पष्ट काय उल्लेख आहे माहिती आहे? फूस लावून वाईट कृत्य करण्याचे उद्देशाने पळवून नेले, गुन्हा दाखल. कोणच धुतल्या तांदळाचं नाहीये. हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवा आणि समजू द्या, खुळखुळेंचं पोलार्ड सारखं तोंड 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलींना पण सोडत नव्हतं. त्यांनी केस डिसमिस केली, लग्न झालं, बट 14 वर्षच. धन्य पांडुरंगा. याच्याबद्दल अधिक पुरावे घेऊन परत येतोय तुमच्या पुढे. तोपर्यंत काळजी घ्या, स्वतःला वाचवा, कारण भारतात लोकशाही कमी होत चालली. भाई साहब, वीडियो अच्छा लगा होगा तो वीडियो को एक लाइक एंड चैनल को सब्सक्राइब कर देना। ऐसे वीडियो आते रहेंगे इस चैनल पे।